लोकसभा निवडणुकीसाठी आमदार मोनिका राजाळे यांनी आपल्याला जीव ओतून साथ दिली असून खासदार झाल्यावर विधानसभेला आपणही राजाळेंचा जोरदार प्रचार करू अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे यांनी दिली। पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यात आयोजित प्रचार सभेत विखेंनी आपण फक्त नगर दक्षिणेच्या विकासासाठी खासदारकीला उभे असल्याचं सांगितलं। वाटतं की या लोकसभेमध्ये सगळ्यात प्रामाणिक आणि एक नंबरचा प्रचार जर कुठच्या आमदारांनी केला असेल तर ते मोनिका राजाळेंनी केला। इतक्या मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत रात्री आमचे कार्यकर्ते गळून गेले। असे तरुण असलेले लोक म्हणाले ताई थांबा थोडं विश्रांती घ्या, पण काय ताई ऐकायला तयार नाही। ताई एकदा सकाळी निघाले, मी म्हणलं म्हणून मी पातळी यायचंच बंद केलं, म्हटलं माझं अंग दुखतंय, मी काय दुसरं गाव पाहत। शेवटी ही विचार आहे, ही विचारसरणी आहे। राजकारणामध्ये विश्वासावर राजकारण करावं लागतं। विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट असते। आरोप प्रत्यारोप होत राहतात। जर ताईंनी सांगितलं सोशल मीडियावर काय येणार, याच्यावर काय येणार, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत। मी तुम्हाला तेव्हा शब्द दिला होता आणि आजही देतो की जेवढे ताई आज माझ्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी पळाल्यात, त्यांच्यासाठी त्यांच्या विधानसभेला दुप्पट स्पीड मध्ये मी त्या ठिकाणी खासदार म्हणून पळालो। आणि समोरच्या उमेदवाराकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अजूनही एकाही भाषणामध्ये या नगर जिल्ह्याच्या पाण्या प्रश्नाबाबतीत त्याची भूमिका काय आहे हे कुठं ऐकायला मिळालं नाही। लोकसभेच्या उमेदवारांनी कसं भाषण करावं, लोकसभेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जिल्ह्यासाठी काय प्रश्नावर भर देणार आहात याच्यावर तुम्हाला लोकांना प्रभावित केलं पाहिजे। समोरच्या उमेदवाराचे जेमतेम 3 रेडिओचे भाषण आहेत, तोच रेडिओ आहे, हे मी घरचा आहे तो बाहेरचा आहे। विखे पाटील पार्किंग साठी 20 रुपये घेतात आणि आरोग्य शिबिर राजकारणासाठीच केले। मी जमिनीवरचा आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरतात। काय कशाचं उत्तर या लोकांना दिलं पाहिजे मला एक गोष्ट कळत नाही। आता यांची उत्तर देण्याइतपत माझी यांची पात्रता नाही की मी यांना उत्तर दिलं पाहिजे। इथून सुरुवात आहे। हे आज 15 दिवसापूर्वी पहिल्यांदा कधीतरी पाथर्डीमध्ये यायला सुरू झालं। बरं, ज्यांच्या बरोबर हे फिरतायत हेच 15 दिवसापूर्वी पाथर्डीत घरातून बाहेर पडलेत। हे 4 वर्ष कुठंच नव्हते, निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही। आणि काही ठराविक लोक असतात जे पॅकेजवर असतात, प्रत्येक तालुक्यात सापडतात। हे फक्त वाट पाहून असतात की कुठेतरी एक चांगला उमेदवार भेटावा आणि किमान साला महिनाभरची तरी आपली सोय झाली तरी बस होते। आणि प्रत्येक तालुक्यात असे लोक घेऊन त्या ठिकाणी व्यासपीठावर दिसतात। अनेक असे प्रकल्प मी तुम्हाला लिहून देतो। वांबोरी चारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर केंद्र शासनाच्या निधीशिवाय दुसरा पर्याय नाही। या पाथर्डी तालुक्यामध्ये जर पाणी आणायचं असेल तर त्यामध्ये केंद्र शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून तुमच्या या पाण्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये कोण व्यक्ती या पाण्या प्रश्नावर अतिशय वैचारिकतेने अभ्यासपूर्व आपलं म्हणणं मांडू शकतो असा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून द्यायचा। समोरच्या माणसाची वैचारिकता म्हणजे काय तुम्हाला न सांगितलेलं बरं। त्यांच्या भाषणामध्ये एवढाच मुद्दा असतो, मी घरचा, मी 24 तास उपलब्ध आहे। हे बाहेरचे ते तुम्हाला सापडणार नाही। अरे तू मग 24 तास उपलब्ध आहे, पण तुझ्याकडे कोणतरी आलं पाहिजे ना। तिथं सिस्टम वेगळी आहे, तिकडे लोक जात नाहीत, तिकडे ते लोक उचलून नेतात। जो आला नाही त्याला गाडीत टाकायचं नगर। भाषणामध्ये ते उल्लेख करतात की हेलिकॉप्टर मध्ये फिरतात, मी जमिनीवर आहे। तर मला त्याला सांगायचं बाबा जमिनीवर मी आहे, तू जामिनावर आहे। लोकसभा निवडणूक लढवत असताना मी तुम्हाला खात्री देतो की जर 5 वर्षामध्ये या पाथर्डी तालुक्यामध्ये वांबोरी चालीचं पाणी मी या ठिकाणी हक्काचं तुम्हाला दिलं नाही तर परत 5 वर्षानंतर उमेदवारीचा अर्थ सुद्धा भरणार नाही। इथं मतदान टाकलं तर पाणी आहे, तिकडं मतदान टाकलं तर बिन पाण्याची आहे। त्यामुळं या पाथर्डी तालुक्याच्या जनतेने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेने, शेतकऱ्यांनी, या नगर जिल्ह्यातल्या जिरायत भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याची निवडणूक ही आहे। मी तुम्हाला विश्वास देतो की या ठिकाणी नगरमध्ये झालेल्या सभेला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सगळ्यात मोठी घोषणा या देशातली केली। दुर्दैवाने पेपर मध्ये ते आलं नाही, टीव्ही वाल्यांनी दाखवलं नाही। टीव्ही वाल्यांनी काय दाखवलं, खासदार साहेबांचं भाषण थांबवलं।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी पूल व्हायला गेलो तर मोदी साहेबांनी माग ओढलं फोटो काढण्यासाठी. एवढेच 2 मुद्दे. पण या देशाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय जो आपल्या नगर जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे की जर केंद्रामध्ये एनडीए सरकार आलं तर पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा मोदी साहेबांनी केली. त्या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिलं तर आपला मुक्काम पोस्ट फिक्स. सकाळी उठलो का पाण्याच्या मंत्रालयात जाऊन झोपायचं. जोपर्यंत आपलं पाणी येत नाही तोपर्यंत तिथंच मुक्कामाला थांबायचं.